आज मला एका IAS ऑफिसर मला भेटले आणि मला त्यांनी विचारलं, वामनराव तुमचं वय किती? म्हटलं किती असेल? असेल म्हणाले 60-70. मी म्हटलं माझं वय आहे 87. काय म्हणता काय? त्यांना आश्चर्यच वाटलं. ते म्हणाले मग तुमच्या आरोग्याचं रहस्य काय? व्हॉट इज द सिक्रेट? मी त्यांना सांगितलं मला व्यसन नाही, कसलंही सुपारीचं पण नाही. मग बाकीचं तर सोडाच. दुसरी गोष्ट नियमित व्यायाम करतो. तिसरी गोष्ट विचार चांगले, अनिष्ट विचार मनामध्ये कधी येत नाहीत. विचार नेहमी चांगलेच येतात. तुम्ही म्हणा विचार कसले हो चांगले येतात वामनराव? हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, सर्वांचं भल कर, कल्याण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे विचार आमच्या मनात येतात. आमच्या मनामध्ये विचार काय येतात वामनराव? हे येतात सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, सर्वांना सुख शांती समाधान आनंद मिळू दे, सर्वांची भरभराट होऊ दे, सर्वांना चांगली झोप लागू दे. फार कठीण काम आहे ते. लोकांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हे मी काय सांगतो आहे, हे विचार कोणाचे येतात मनात? खरं सांगा, हे येतच नाही. तुम्ही देवळात जाता, देवाजवळ काय मागता? देवा मला प्रमोशन मिळू दे, देवा माझं इन्क्रिमेंट अडलेलं आहे ते सुटू दे, देवा मला अजून मुलगा झालेला नाही तो होऊ दे, देवा माझ्या मुलीचं लग्न झालेलं नाही ते होऊ दे. देवाजवळ मागत असतो, सारखा मागत असतो. आता मला सांगा, तुमच्याकडे आता इथे मी बसलेलो आहे आणि तुम्ही प्रत्येकजण येऊन माझ्याकडे काहीतरी मागायला लागला ना तर मी काय करेन? मी मुंबईला पळून जाईन. पण देवाची परिस्थिती बिघडलेली आहे. देवाला पळून जाता येत नाही. कळलं की नाही? असो, सांगायचा मुद्दा असा की आपण देवाजवळ काय मागतो? देवा मला दे, मला दे, माझ्या कुटुंबाला दे. बस याच्या पलीकडे आपण जात नाही. परिणाम काय? देव म्हणतो हा स्वतःसाठी मागतो, हा हरामखोर आहे म्हणाले. जो स्वतःसाठी मागतो तो हरामखोर, आणि जो सर्वांसाठी मागतो तो सीताराम. म्हणून तुम्ही हरामखोर होणार का सीताराम होणार, जयराम होणार, हे तू ठरव. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शेवटी सर्व तुमच्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सगळी गोष्ट तुमच्या हातात आहे. पण आज आपल्याला काय वाटतं? आपल्या हातात काही नाही असं वाटतं. पण तसं नाही आहे. तुमच्या हातात सर्व काही आहे. कारण तू जो आहे ना तो तू सामान्य नाही. हे पहिलं लक्षात ठेवायचं. तू सामान्य नाही, असामान्य आहेस. असामान्य. कारण मगाशी सांगितलं की आपण जेव्हा मी म्हणतो ना मी, तेव्हा या मीमध्ये किती भरलेलं आहे ते मगाशी सांगितलं की शरीरापासून तर परमेश्वरम या सर्व या मीमध्ये आहे. शरीरापासून तर परमेश्वरापर्यंत सर्व या मीमध्ये आहे. म्हणजे मी किती मोठा आहे, मी किती श्रेष्ठ आहे, ही गोष्ट तुमच्या ध्यानात येईल जर तुम्ही तसा विचार केला तर. पण आपण तसा विचारच करत नाही की या शरीराच्या ठिकाणी काय काय भरलेलं आहे. आणि म्हणून या शरीराकडे लक्ष द्यायला शिका. शरीराची पूजा करायला शिका. पण पूजा म्हणजे हळद कुंकू नव्हे, अक्षता आणि फुलं नव्हे, त्याला हात बीर घालण्याची गरज नाही. तर पूजा करायची म्हणजे या शरीराला जितकं चांगलं चांगलं आहे ते द्यायचं.
वाईट काहीही द्यायचं नाही. ही पूजा. शरीराला जे काही चांगलं आहे ते द्यायचं, वाईट द्यायचं नाही. म्हणून चांगलं खाणं, चांगलं पिणं हे नव्हे, मी चांगलं दूध पिणं वगैरे. तर सांगायचा मुद्दा असा, जे जे तुम्ही चांगलं ह्या शरीराला द्याल ते सगळं तुम्हाला इन रिटर्न हे शरीररूपी परमेश्वर देईल. आपण देवाजवळ नवस करतो, अमुक करतो, तमुक करतो आणि अपेक्षा करतो देवाने आपल्याला काहीतरी द्यावं. तो देतो की न देतो ते तुम्ही बघा, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण कुठल्याही एक समजा 1000 माणसं आहेत आणि कुठल्या तरी देवाच्या रांकेमध्ये दर्शनासाठी उभी आहेत 1000 माणसं, आणि ही 1000 माणसं देवाजवळ काय ना काहीतरी मागतायत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे मागतो, ते मागतो, कोण ना कोण काहीतरी मागत असतो. आता ह्यांच्या मागणीला देव किती प्रतिसाद देतो, अनुकूल, अगदी 4 आणि 5 ह्याच्या पलीकडे नसेल, बाकीच्यांना अनुकूल प्रतिसाद मिळतच नाही. तर सांगायचा मुद्दा काय की आपण देवासमोर जेव्हा उभे राहतो, म्हणजे देवाच्या मूर्तीसमोर, आणि आपण देवाजवळ मागतो, तो देईल की न देईल देवाला ठाऊक. पण हे जे शरीर आहे, ही जी देवाची जिवंत मूर्ती आहे, या मूर्तीला जर तुम्ही चांगला नैवेद्य दिलात, चांगलं चांगलं काय ते दिलं, तर हे परमेश्वरूपी ही जी मूर्ती आहे जिवंत, ती तुम्हाला इन रिटर्न तेच देईल. जे चांगलं दिलं तेच चांगलं देणार तुम्हाला, हे 100%. ह्याबद्दल जरासुद्धा संशय बाळगू नका. पण हे कधी तुम्हाला कळेल, हे शेवटी अनुभवाचा विषय आहे. हे अनुभवाच्या जोगे नोहे बोला ऐसे. हा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही, मी सांगतो एवढं करून बघा. मग आता तुम्ही म्हणा, बुवा याची सुरुवात कुठून करायची? आला ना प्रश्न. कुठली गोष्ट आपण जी करतो त्याची सुरुवात केली पाहिजे की नाही. जसं लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ ए फर्स्ट स्टेप, असं एका चायनीज फिलॉसॉफरनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे आपण हा जो मी सांगितलेला प्रयोग, वास्तविक तो आहे योग, हा कुठून सुरुवात करायची? घरापासून. आपल्या घरापासून त्याची सुरुवात करायची. कळलं की नाही. घरामध्ये कोण कोण आहेत? आई आहेत, वडील आहे, नंतर बायको आहे, मुलं आहे, आपण आहोत. ही सगळी घरातली कुटुंबातली मंडळी आहेत. आता ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहणार? आईकडे कसं पाहणार? म्हणून जीवनविद्या काय सांगते? पहिला देव म्हणजे आई. पहिला देव म्हणजे आई. दिसणारा, आपण जीवनविद्या एक गोष्ट, दिसणारा देव सांगतो, न दिसणाऱ्या देवाबद्दल मी बोलत नाही. ते कधीतरी तो एक विषय वेगळाच आहे की परमेश्वर म्हणजे त्याचं रूप काय आहे, त्याचं स्वरूप काय, ते सगळा विषय मोठा आहे. पण दिसणारा देव, पहिली आई म्हणजे माता, दुसरा देव म्हणजे पिता, तिसरा देव म्हणजे शिक्षक, चौथा देव म्हणजे सद्गुरू, पाचवा देव म्हणजे आत्मदेव, सहावा देव म्हणजे राष्ट्र, आणि सातवा देव म्हणजे विश्व. घरापासून सुरुवात. कारण चॅरिटी शूड बिगिन ॲट होम, अशी इंग्लिशमध्ये म्हण आहे. आपल्याला घरापासून सुरुवात करायची आहे. कसला? हा प्रयोग. प्रयोग काय? शरीर साक्षात परमेश्वर ह्या दृष्टीने बायकोकडे पहा, नवऱ्याकडे पहा, मुलांकडे पहा, आईकडे पहा, वडिलांकडे पहा. इतकं पुरे. सध्या एवढं पुरे. कळलं की नाही. मग हे तुम्हाला थोडं जमलं, शेजाऱ्याकडे पहा. नाही तर शेजाऱ्याकडे नेहमी भांडणं होतात की नाही. शेजाऱ्याकडे भांडण नाही असा कोण असेल ना, त्याचा आपण सत्कारच करू.
की शेजाऱ्याकडे भांडण झालंच पाहिजे, मग कारण काही असू दे. मग शेजाऱ्याकडे जर आपण जर या दृष्टीने पाहिलं तर तो शेजारी आपण आपल्याकडे त्याच दृष्टीने पाहणार, कारण ॲक्शन तशी रिॲक्शन. आणि शेजारी हा फार महत्त्वाचा असतो बरं का. घरातली मंडळी जेवढी महत्त्वाची ना, शेजारी महत्त्वाचा असतो. अहो, आजारी पडलात तर प्रथम धावून येईल तो शेजारी. आजारी पडलात ना तर प्रथम धावून येईल तो शेजारी. म्हणून शेजाऱ्याकडे कधी वैर करू नका, किंबहुना कोणाकडेच करू नका. पण घरापासून सुरुवात करूया, शेजारीनंतर. म्हणून नवरदेवाने बायकोला मारायचं सोडायचं, छळायचं सोडायचं, अपमान करायचं सोडायचं, तुच्छतेने बघायचं सोडायचं. मग बायको म्हणजे लक्ष्मी, कळलं की नाही. लक्ष्मी देवता आपण म्हणतो की नाही. आता आठवण झाली मला, आम्ही गेलो होतो काश्मीरला. आणि काश्मीरला आम्ही सगळं काश्मीर वगैरे बघितलं. सगळं झाल्यानंतर आमच्याबरोबर जे लोक होते ते म्हणाले आपण आता वैष्णवी देवीला जाऊया. आता वैष्णवी देवी आहे ना, ती डोंगरावर आहे. तर सगळे म्हणाले वैष्णवी देवीला आपण दर्शनाला जाऊया. म्हटलं तुम्ही जा, मी काय येणार नाही. म्हणून का हो, हा म्हणता तुम्ही का नाही येत. नाही म्हणा, मग आमच्या घरामध्ये तर वैष्णवी देवी आहे, तर मी तिकडे कशाला येऊ. तर म्हणजे तुमच्या घरात कुठली वैष्णवी देवी. म्हटलं आमची बायको. ही सगळी मंडळी, मी घरात राहिलो, बाकी सगळे गेले वैष्णवी देवीच्या दर्शनाला. डोंगर चढून गेले बिचारे. आणि आता दर्शनाची वेळ आलेली आहे, इतक्यात वेळ झाली म्हणून मंदिराला कुलूप लागलं. तसेच परत आले. अहो आमंतराव, आम्हाला दर्शन झालं नाही. मी म्हटलं अहो तुमच्या घरामध्ये वैष्णवी देवी असताना तुम्ही कशाला जाता तिकडे. तर सांगायचा मुद्दा, आपल्या घरातल्या वैष्णवी देवीचं आपल्याला काही महत्त्व वाटत नाही. पण मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो. ती वैष्णवी देवी, तुम्ही कधी गेला असाल तर मला माहीत नाही, गेला नसाल किंवा असाल. ती वैष्णवी देवी तुमच्यासाठी काय करते. तुमच्यासाठी काहीही ती करत नाही. हसत नाही, बोलत नाही, चहा करत नाही, जेवण करत नाही, तुमच्याकडे प्रेमाने बघत नाही, हसत नाही, काही करत नाही. कळलं की नाही. आणि आमची घरातली वैष्णवी देवी, ती आम्हाला गरम गरम चहा देते, गरम गरम जेवण देते, आम्हाला पाहिजे ते सगळे देते. कोण. घरातली वैष्णवी देवी. मग आता ती वैष्णवी देवी श्रेष्ठ का घरातली वैष्णवी देवी श्रेष्ठ, हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अहो जीवन हे सोपं आहे. आणि संतांनी पण हे सांगितलं आहे, पण ते फार थोडं थोडं सांगितलं आहे आणि तुटक तुटक सांगितलं आहे. मी सांगू का. नर नारी वाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. सांगितलेलं आहे तुकारामाने. जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, ज्ञानेश्वर महाराज. हे मी काय सांगतो आहे की संतांनी सांगितलं आहे, पण जीवनविद्येने सांगितलं तसं सांगितलेलं नाही. जीवनविद्येने त्याच्या पुस्तकात लिहिलं. हे सांगायचा मुद्दा काय की आपण आपल्या कुटुंबापासून जर सुरुवात केली तर आपल्या कुटुंबामध्ये स्वर्ग निर्माण होईल. स्वर्ग. बायकोकडे पाहताना ती लक्ष्मी म्हणून पहा, बायकोनी नवऱ्याकडे पाहताना तो नारायण म्हणून पहा, देव म्हणून पहा. पतिदेव म्हणतो ना आपण, तसं पहा. किती सोपं आहे. मुलांकडे पाहताना ही देवाची लेकरं आहेत म्हणून पहा. देवाची लेकरं म्हणजे देवच. देवाची लेकरं म्हणजे देवच. वाघाचं पिलू म्हणजे वाघ, सिंहाचं पिलू म्हणजे सिंह, लांडग्याचं पिलू म्हणजे लांडगा. तसं देवाचं पिलू म्हणजे देवच. तुम्ही आम्ही सर्व देवाची लेकरं आहोत, म्हणजे देवच आहोत. या दृष्टीने पाहायला शिका, मग घराचा स्वर्ग होतो की नाही पहा. लोक काय म्हणतात, मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची अपेक्षा बाळगतात.
आता तो स्वर्ग आहे की नाही कोणी बघितलं आहे का? आता मला सांगा, तुमचे आजोबा पंजोबा खापरपण सगळे वर गेले, कोणीतरी तुम्हाला पत्र पाठवलं का आम्ही इथे खुशाल आहोत? कोणी पाठवलं आहे का? त्याने हात वर करा. बरं, कोणी तुम्हाला फॅक्स केला का? हात वर करा. ते कुठे गेले ते गेलेच. त्यांनी पत्र पाठवलं नाही, फॅक्स केला नाही, SMS केला नाही, मोबाईलवर बोलले नाहीत, टेलिफोन केला नाही, गेले ते गेले. आता स्वर्ग आहे की नाही कोण बघायला गेलं आहे? मग त्याला एकच उपाय, म्हणजे आपण स्वर्गात गेलं पाहिजे, आहे की नाही बघायला, पण परत सांगायला येणार नाही. हे मी काय सांगतो आहे, म्हणून आम्ही म्हटलं स्वर्ग नरक या खुळ्या कल्पना. अरे स्वर्ग इथेच निर्माण करायचं आहे. पहिला घरात निर्माण करा, मग समाजात निर्माण करा, मग राष्ट्रात निर्माण करा, मग विश्वात निर्माण करा. इथेच. पण मूर्ख लोक जे आहेत ते कोणीतरी काहीतरी सांगतं, मेल्यानंतर स्वर्गात, मेल्यानंतर अमक्यात आणि मेल्यानंतर वैकुंठात, आणि ह्या सगळ्या या कविकल्पना आहेत. कळलं की नाही? कविकल्पना जे काय आहे ते सगळं इथेच. आणि म्हणून दिव्यदृष्टी म्हणजे काय? तुमची दृष्टी बदलणं, याला दिव्यदृष्टी म्हणतात. तुम्ही आता ज्या दृष्टीने बघता ती बदला, म्हणजे तुमची सृष्टीच बदललेली तुम्हाला दिसेल. आणि म्हणून घरातल्या लोकांकडे, शेजाऱ्याकडे, समाजामध्ये जर या दृष्टीने तुम्ही जर पाहायला शिकाल तर स्वर्ग निराळा नकोत. इथेच आनंद आहे, इथेच सुख आहे, इथेच शांती आहे, इथेच समाधान आहे, इथेच आनंद आहे, सर्व काही इथे आहे. म्हणून जीवनविद्येचे तत्त्वज्ञान तुम्हाला मिळावं म्हणून मी इतक्या लांब आलेलो आहे. मगाशी सांगितलं माझं वय किती? 87. आलो कुठून? मुंबईहून. बोललो किती वेळ? तास होऊन गेला. बसलो किती वेळ? जास्त वेळ. सकाळी पुन्हा थोडा वेळ बोललो ते वेगळंच. कशासाठी? तुमच्याकडून काही मिळवण्यासाठी नाही, तुम्हाला देण्यासाठी मी आलेलो आहे. आता घ्यायचं की न घ्यायचं कोणी ठरवायचं? तू ठरवायचं, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सगळं. आणि म्हणून आमचा जो कर्जतला जो जीवनविद्येचा जो प्रकल्प आहे तो कशासाठी आम्ही करतो आहोत की आमच्या पाठीमागे सुद्धा ही जीवनविद्या जी आहे ही आपली लहान मुलं आहेत, तरुण वर्ग आहे, मोठी माणसं आहेत, सगळ्यांना मिळावी आणि सगळे सुखी व्हावेत, सगळे निर्व्यसनी व्हावेत, सगळे आनंदी व्हावेत, सगळ्यांना समाधान मिळावं, सगळ्यांची भरभराट व्हावी, सगळ्यांची प्रगती व्हावी, सगळ्यांची उन्नती व्हावी आणि सगळ्यांचा उत्कर्ष व्हावा, म्हणून आमचे हे सर्व प्रयत्न आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये जे आले त्यापैकी बरेच लोक गरीब आहेत. म्हणजे 95% किंबहुना 98% लोक गरीब आहेत. 2% श्रीमंत असतील, पण 98% गरीब आहेत. पण या गरिबांकडे तुम्ही बघा, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. कोणाकडेही बघा, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. आता हीच गरीब मंडळी तुमच्या दारात आली, बोईसरमध्ये पुस्तकं घ्या, प्रबोधनाला या, CD घ्या. त्यांना काय अडलं आहे? त्यांना आम्ही कमिशन देत नाही, ते मोबदला घेत नाही, काही घेत नाही. पण ते हे कार्य का करतात? ते सुखी झाले, तुम्ही सुखी व्हावं ही त्यांची इच्छा, आमची इच्छा. म्हणून हे सगळं कार्य आम्ही करतो आहोत. जीवन विद्यापीठ कर्जतला आम्ही जे करतो आहोत त्याचा हेतू तो आहे की आज मुलं वाम मार्गाला सहज जातात, सिगारेट ओढतात, मगाशी सांगितल्याप्रमाणे गुटखा खातात, दारू पितात, स्वतःचा नाश करतात, घरातल्या लोकांचा नाश करतात. मग मोठी माणसं कपाळाला हात लावून बसतात मुलं बिघडली म्हणून. पण हे सगळं का होत आहे?
याचं एकच कारण, मुलावर जे संस्कार करायला पाहिजे, मुलांना जे शिक्षण दिलं पाहिजे, मुलांना जी शिकवण दिली पाहिजे ती तुम्ही कोणी देतच नाही. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही अभ्यासवर्ग घेतो, संस्कार केंद्र घेतो. या मुलांना संस्कार केंद्र, आमच्या केंद्रामध्ये संस्कार केंद्र आहे. लहान लहान मुलं येतात, त्यांच्यावर आम्ही संस्कार करतो. आई म्हणजे देव, वडील म्हणजे देव, गुरु म्हणजे देव, शिक्षक म्हणजे देव, असं त्यांना बघायला आम्ही शिकवतो. एकदा अशी गंमत झाली की आमच्या संस्कार केंद्रामध्ये आलेला एक मुलगा लहान, त्यांना आम्ही सगळ्या मुलांना आम्ही सांगतो, आमच्या केंद्रामध्ये येतात त्यांना आईला वडिलांना नमस्कार करायचा. त्याप्रमाणे ही मुलं आईवडिलांना नमस्कार करायला शिकली. एका मुलाचा बाप दारू पिणारा, कळलं की नाही, त्याला लाज वाटायला लागली की मुलगा आपल्याला नमस्कार करतो. त्याला लाज वाटायला लागली. तो सांगायला, अरे तुम्हाला नमस्कार करू नको रे, माझी ती योग्यता नाही. नाही नाही म्हणत, आमच्या जीवनविद्येने सांगितलं आहे, आई म्हणजे देव, वडील म्हणजे देव, आम्ही नमस्कार करणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यालाच लाज वाटली आणि त्याची दारू सुटली. त्यालाच लाज वाटली, त्याची दारू सुटली. नवरा बायको भांडत, आमचे मुलं जी आहेत ना ती त्यांना शिकवतात, तुम्ही भांडता कशाला, जीवनविद्या काय शिकवते, मुलं सांगतात. कारण का, मुलावर संस्कार केंद्र म्हणजे संस्कार केले जातात, त्यांना तसं शिक्षण केलं जातं, दिलं जातं. म्हणून जीवन विद्यापीठ पाहिजे, ही पुस्तकं पाहिजे, ती तुम्ही वाचली पाहिजेत. आमच्या CD आहेत, तुम्हाला घरात बसून ऐकता येईल अशी व्यवस्था आहे. आजच सकाळी डॉक्टर कांती मोदींचा मला फोन आला. ते दसलोकमध्ये आय स्पेशालिस्ट आहेत. त्यांचा मला फोन आला, वामनराव तुमची ही जी कॅसेट आहे ना 19 नामसंकीर्तनं बेस्ट आहे म्हणाले. ऐकताना अगदी तल्लीन माणूस होतो. म्हणून घरी जाऊन तुम्ही ऐका, मुलाबाळांनासुद्धा संस्कार होईल, त्यांना आनंद वाटेल. आता पाळण्यातली मुलंसुद्धा हे ऐकल्यानंतर रडायची थांबतात. खरं सांगतो तुम्हाला, पाळण्यातली मुलं हे ऐकायला रडायची थांबतात. म्हणजे रडत असेल ना, हे लावायचं की थांबली. असं वेळ खूप झालेला आहे, तुम्ही आपले घरी जाल, मला जायचं मुंबईला. तेव्हा हे सर्व जे केलेलं आहे, हे सर्व तुमच्यासाठी केलेलं आहे. आता हे स्वीकारायचं की नाकारायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.